रत्नागिरीच्या चिपळूण शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली। अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगूनही रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात नाहीत। महामार्गाच्या पुलाखालील साफसफाई देखील केली जात नसल्यानं चिपळूण शहर भाजपच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली। यावेळी नगरसेविका अंजली कदम तसंच नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसंच कार्यकारी अभियंता यांच्याशी नगरसेविका अंजली कदम यांनी फोनवरून चर्चा केली। खड्डे बुजवण्याचं काम जर उद्यापर्यंत सुरू झालं नाही तर कार्यालयात येऊन आंदोलन आणि घेराव घालू असा इशारा नगरसेविका अंजली कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी भाजपचे नगरसेवक शुभम पिसे यांच्यासह कार्यकर्ते रुई खेडेकर, स्वाती देवळेकर तसंच नागरिकही उपस्थित होते। साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे की हायवेची जी अवस्था आहे त्याकडे लक्ष द्यात आहे. 8-15 दिवसामध्ये मुंबईचे पुण्याचे चाकरमानी यायला सुरुवात होईल आणि या हायवेच्या अवस्थेकडे लक्ष द्या। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की या ठिकाणी आम्ही काम सुरू करतोय। तर मला हे म्हणजे आशा आहे की ते खरोखर काम सुरू करतील आणि रोजच्या रोज अपडेट्स पण देणार आहेत। तर आमचं सगळं जे महिला आहे कार्यकर्ते त्या पण आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत त्या कामामध्ये आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की ते काम सुरू करतील।